1 2 3 4 साधारणतः फुटवे दिसतात इथं. 5वा कोंब इथे कुठेतरी दिसतोय. 6वा इथे डोळा फुगलेला दिसतोय. आणि इथे मात्र बघाल तर जवळजवळ हे असं वाटतं की 2-3 रोपं काढलेली आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 8 कोंब वगैरे पकडलं तर साधारणतः 10 ते 11 रोपापर्यंत दिसते. म्हणजे जवळजवळ दुप्पट ते तिप्पट वाढ आपल्याला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दिसून येते. आणि हा फरक फक्त आणि फक्त न्यूट्रिएंट बॅलन्सचा आहे. ज्यावेळेला तुम्ही सकस आहार घेता त्यावेळेला आपलं शरीरसुद्धा त्याच पद्धतीने ग्रो होत असतं, त्याच पद्धतीने सुदृढ होत असतं. त्याच प्रकारे या ठिकाणी या झाडांसाठीचं जे अन्न व्यवस्थापन आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, ते बॅलन्स केल्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये ते बदल दिसून येत आहेत. सगळ्यात महत्वाचं त्याची ती कांडी, ती जाड आहे, ती बारीक आहे. एकच आहे, बियाणं एक आहे, सगळं काही एक आहे, लागवड पण एकाच वेळची आहे. सुंदर. जसं आता तुम्ही पाठीमागे पाहताय कांदा लावणाऱ्या लेडीज जसे एका रो मध्ये चाललेल्या आहेत, तसं इथे सुद्धा लेडीज त्याच रोपांमध्ये चालत होत्या. 6-6 रो एका वेळेला चालू होते. म्हणजे लावण्यामध्ये सुद्धा 1 मिनिट सुद्धा फरक बदल झालेला नाहीये. आणि एकाच सरीचा फरक आहे ना, फक्त एका शेजारीच सरीचा आहे. बस. एका सरीमध्ये एवढा बदल दिसतोय. ते टेराटेकचा बेनिफिट आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे सकाळी आपण ऐकलं राजू शेठ कुंकुलोळ जे म्हटले, राजू कुंकुलोळ, की शेतकऱ्यांना जर चांगलं उत्पन्न मिळालं तर शेती हे आत्महत्या करण्याचं कारण नाही होऊ शकत. करेक्ट. हे मला इथे दिसतंय की त्याच शेतीमध्ये केमिकल वापरून काय फरक पडतो आणि ऑर्गॅनिक वापरून काय बेनिफिट होऊ शकतो. त्याच्यामुळे जर ते उत्पन्न वाढलं, त्याच्यामुळे जर बघितलं ना तर अजून जाड हळद होऊ शकते. हे बघा, म्हणजे एका झाडामध्ये आपण ह्या कमीत कमी 10 झाडांचं उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे 10 पटीने उत्पन्न वाढवू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण हे भारतामध्ये सुजलाम सुफलामता परत ऑर्गॅनिकमधून आपण आणू शकतो. आणि त्याला जरिया आपल्या माध्यमातून आपण बनवू शकतो असं मला वाटतंय. आणि ह्या संध्याकाळी आपण जर निर्णय घेऊ शकलो की नाही काही, मी बाकीच्या जनतेला नंतर सांगेल, पहिल्यांदा हे हिरवळ, हे पीक, हे उत्पन्न मी माझ्या बापाला घेऊन देईल, मी माझ्या खात्यात जमा करेल आणि मग आपण लोकांना सांगू. असं जर करू शकलो तर खूप छान होऊ शकतं. म्हणजे सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला पाठवतो. मुद्दा असा आहे की आपण नाशिकवरनं इथे उंदीरगावला आलो. जर आपण आपल्या शेतीमध्ये हे अर्धा-हजाराचं प्रॉडक्ट वापरलं, 1 एकरमध्ये जरी वापरलं आणि छानपैकी रिझल्ट आपण दाखवले, तर डेमो इथे न दाखवता आपण आपल्या गावात सुद्धा दाखवू शकतो आणि आपण अनेक शेतकरी जोडू शकतो आणि त्याच्यात आपण प्रचंड कमवू शकतो. नाही की ते आपलं उत्पन्न 100% 8 ते 10 पटीने वाढू शकतो. हे डोळ्याने दिसत आहे, मी सांगायची गरज नाही. आणि इथेच आहे. हे किती महिन्याचं पीक आहे सर? साधारणतः 6.5 महिन्याच्या आसपास आहे. अजून किती दिवस चालेल हे? आता हा प्लॉट जो जनरली हळद जी आहे ही साधारणतः 8-9 महिन्यामध्ये. मला सांगा 6.5 महिन्यामध्ये एवढा फरक आहे. 8 ते 10 महिन्यामध्ये त्या मुळ्या एवढ्या वाढल्या की याच्यापेक्षा तो अजून 10 पट जाऊ शकतो.